एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आमची चालू आहे गणपतीची तयारी। उद्या येणार आहे गणपती बाप्पा, त्यांचं होणार आहे आगमन, त्यामुळेच आमची ही तयारी चालू आहे। तर डेकोरेशन पण चालू आहे। डेकोरेशन तर अतिशय एकदम भारी चालू आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला डेकोरेशनची तयारी दाखवते। आणि इथे श्वेता डेकोरेशनची तयारी करत आहे। इथेच आम्ही गणपती बसवणार आहे आणि अशी काहीतरी मस्त तयारी चालू आहे। आणि मी इथे बनवत आहे भेंडी, म्हणजे भेंडी कापत आहे। संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे। श्वेता, तू ते काय बनवते? ते बनवत आहे स्वामी। आणि आमची आहे स्वामी समर्थ महाराजांची थीम। खूप छान असं डेकोरेशन करणार आहे। पहिले तर स्वामींची इथे आउटलाइन करून आउटलाइन बनवली, खूपच छान बनली आहे। हे बघू शकता, एकदम मस्त बनले आहे स्वामी समर्थ महाराज। आणि इथे काही असं खूप राडा झाला आहे, पण आता काय डेकोरेशनची तयारी चालू आहे। आणि देवपूजा पण करायची आहे। मी देवपूजा करून घेते। देवपूजा करून घेतली आणि वातावरण तर एकदमच मस्त झालेलं आहे। आज तर पाऊस बंदच आहे। असं काही मस्त वातावरण आहे पुण्यात। निम्मे अर्धे तर खालीच पडून गेले ते। इथे मॅडमचं खायचं पण काम चालू आहे आणि डेकोरेशन पण चालू आहे। मग काय कुणी आणलं? मग तू चाललंय का? हे खाली पडलं काय? खाली पडलेलं होतं का? नाही, एकच राहिले। तू फक्त मास्क नको मस्त दिसू राहिलं। कलर द्यायची टेक्निकल आहे। लई टेक्निकल कलर देऊन नाही जमत। आता तू दिला असता तर मग ते काहीतरी वेगळं झालं असतं। आज काहीतरी सांगते, खूप छान पेंटिंग वगैरे करते असं सांग जरा। एक नंबर मी डेकोरेशन केलं असतं, तुला काहीच जमलं ना। ते बघितलं आतापर्यंत 22 वर्ष 25 वर्ष गणपती बसवले, तेवढंच पाहिलं मी काय करते ती। 25 वर्षात काय दिवे लावले का? आणि मी कापत आहे भेंडी। तू म्हणला तू काय करत आहे स्वप्नाली? मी कापत आहे भेंडी, कारण आज आहे मला उपवास आणि तुमच्यासाठी मी कापत आहे भेंडी। मला आहे हरतालिकेचा उपवास, सो मी काही खात नाही। दिवसभर मी काहीच खाल्लेलं नाही। अरे किती खोटं बोलती। बास बास बास। मी फक्त पाण्यावरती आणि फळांवरती आहे। काही पण मी होते ना बरोबर, काय काय खाल्लं मी सांगू शकते ना लिस्ट। मी एक पण अन्नाचा दाणा खाल्लेला नाही। बास बास, उपवास हे झाला पाहिजे। एवढं खोटं नको बोलू। भिंडी बस कर बंद। काय काय झालं काय माहिती? काय हे काय
काय फांदी फांद्या सरळ कोणत्या? मी आता तूच म्हणली होती की दशा बनवते दशा बनव, मग मी बनवलं. काम दिलं तरी पाहिजे नाही का एकच काम दिलं ते म्हणते काय करायचं. अगं श्वेता, मी जेवढी झाडं बघितली तेवढ्या अशा फांद्या कुठले मी परत झाडे काढतात. जाऊ दे, ऍडजस्ट कर. नवीन करावं लागेल. मला डिस्टर्ब करू नको मी प्लीज. मी बनवते आहे भिंडी. सो आणि आता तर पूर्ण मी रिव्हील नाही करणार. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच कसं डेकोरेशन केलं होतं. त्यामुळे आज तर खूप वेळ लागणार होता, कारण आता तर थोडंफार डेकोरेशनची सुरुवात केली. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्हाला डेकोरेशन करावं लागणार आहे. सकाळी लवकर उठले आणि पोहे बनवायला घेतले, कारण जेवण करायला खूप टाइम होणार होता. त्यामुळे मी पोहेच बनव. सकाळी परत डेकोरेशनला सुरुवात झाली, कारण रात्री थोडी चुकी झाली होती, गडबड झाली त्याच्यामुळे. आज तर पावसाचं पण वातावरण खूप झालंय. पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल. आणि इथे बसवणार आहे आम्ही गणपती. 1 2 3. आणि तो आता तुम्हाला दिसणार नाही डेकोरेशन, कारण अजून तर खूप डेकोरेशन बाकी आहे, ते चालू आहे. घरातलं तर डेकोरेशन झालं. गणपती पुढे घरात तर रांगोळी काढली, पण बाहेर पण थोडीशी रांगोळी काढावी म्हणून मी मस्त अशी रांगोळी काढली. खूप छान असं वातावरण झालेलं. पण डेकोरेशन झालं आणि माझा पण मेकअप झाला. त्यानंतर आता बाप्पा येणार म्हटल्यानंतर तर फोटो थोडे व्हिडिओ तर काढलेच पाहिजे. त्यामुळे मी थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. पूजेसाठी ताट केलं आणि आज तर 1 वाजेपर्यंतच मुहूर्त होता. त्यामुळे सगळी घाई गडबडच चालू होती. आणि ताट झाल्यानंतर बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांचं वेलकम केलं आणि खूप छान असं एकदम मन रमून जाणारं असं वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. डेकोरेशन पण एकदम मस्त झालं. पुढे तुम्हाला दिसेलच कसं डेकोरेशन केलं.